Today we'll be discuss about the high risk pregnancy. In high risk pregnancy, I will discuss now malpositions and the malpresentation present in the pregnancies. Okay, so you know some point like malposition means like inappropriate positions. Malpresentation means like inappropriate or abnormal presentations of the baby. So it is called of the malpresentations and the malposition present in the pregnancy. So it is a code of the high risk pregnancy. Okay, malpositioning आणि malpresentation. त्यानंतर आपण बघू फर्स्ट वन definitions of malposition and malpresentation. Fetal presenting part of other than the vertex, including breech, face, brows, transverse and the compound presentation. Okay, in प्रेग्नन्सी मध्ये काय होणार आहे की ज्या वेळेला प्रेझेंटेशन असणार लाईक वर्टेक्स प्रेझेंटेशन हे नॉर्मल पोझिशन आहे. ओके, वर्टेक्स प्रेझेंटेशन मीन्स लाईक दॅट की जो पार्ट आहे हेड ऑफ डाऊन साईडला असणार आहे. ओके, त्याला आपण वर्टेक्स पोझिशन असं बोलतो. सो माल प्रेझेंटेशनची डेफिनेशन असे आहे की यामध्ये वर्टेक्स प्रेझेंटेशनपेक्षा जास्त प्रेझेंटेशन सुद्धा प्रेझेंट असू शकतात इन मदरमध्ये. ओके, किंवा बेबीचा. ओके, लाईक कोणतं ब्रिज म्हणजे कसं की बटक्स खाली असणार, हेड वरती असणार. ओके, ॲबनॉर्मल पोझिशन. फेस प्रेझेंटेशन, ब्रो प्रेझेंटेशन लाईक फेसचंच पार्ट आहे ब्रो प्रेझेंटेशन. ट्रान्सफर्स मीन्स लाईक दॅट बेबीचं बॅक साईड ही लोअर साईडने असणार, त्याला आपण ट्रान्सफर पोझिशन असं म्हणतो. कंपाऊंड प्रेझेंटेशन. ओके, सो हे 4 ॲबनॉर्मल प्रेझेंटेशन्स आणि पोझिशनिंग आहे इन बेबी आणि मदरमध्ये और प्रेग्नन्सीमध्ये. कोणती ब्रिज, फेस, ब्रोज, ट्रान्सफर्स अँड द कंपाऊंड प्रेझेंटेशन. आपण या ठिकाणी 1 बाय 1 करून सर्व काही बघूया. ओके, सो रिस्क फॅक्टर्स कोणते कोणते आहेत. मोर दॅन 1 प्रेग्नन्सी असेल. ओके, आता समटाइम्स रिस्क फॅक्टर म्हणजे कसं की ज्या प्रेग्नन्सीमध्ये एकपेक्षा जास्त प्रेग्नन्सी असेल, म्हणजे कसं की बेबी आहे पण 2 म्हणजे मल्टीपॅर आहे, ग्रँडिओसिटी आहे, त्यानंतर मल्टीपॅर आहे. ओके, म्हणजे कसं की ज्या वेळेला मदरची खूप वेळा प्रेग्नंट होणार मदर, म्हणजे एक सोडून सेकंड टाइम सुद्धा होणार, थर्ड टाइम सुद्धा होणार. सो त्यामध्ये चान्सेस आहे मदरला माल पोझिशन और माल प्रेझेंटेशन व्हायचं. त्यानंतर मोर दॅन द 1 फिटस, फॉर एक्झाम्पल आहे ट्विन्स, किंवा आपण त्याला ट्विन प्रेग्नन्सी जर का असेल मदरमध्ये तर 1 हे नॉर्मल पोझिशनमध्ये असणार आणि 1 हे ॲबनॉर्मल प्रेझेंटेशनमध्ये असणार. टू मच और टू लेट एमनियोटिक फ्लूइड, एक्झाम्पल पॉलीहायड्रोमिनस, ऑलिगोहायड्रोमिनस. ओके, यामध्ये काय होणार की एम्प्लॉटिक फ्लूइड जे आहे ते टू मच और लिटिल लाईक पॉलीहायड्रोमिनस म्हणजे की increasing the amniotic fluid. Okay, and the oligohydramnios decreasing the amniotic fluid. Okay, हे risk factors present असतात. abnormal uterine shape म्हणजे कसं arcuate, okay, septate, okay, suspected, okay, or the abnormal growth. एक्झाम्पल काय, फायब्रॉइड्स एक्झाम्पल आहे त्याचं. प्लासेंटा प्रिव्हिया असेल तरी सुद्धा आपण त्यामध्ये इन्क्लुडिंग करणार प्रेग्नन्सीमध्ये. ओके, द बेबी इज प्रिटम मीन्स लाईक द बेबी विल बी डेव्हलप प्रिटम प्रेग्नन्सी असेल त्यावेळेला सुद्धा आपण हे देऊ शकतो. प्रिटम प्रेग्नन्सी असेल, ओके, द बेबी विल बी प्रिटम असेल, म्हणजे प्रिटम कसं ज्यावेळेला जे कम्प्लिटेड गेस्टेशन पिरियड आहे सो त्या अगोदर जर का बेबी विल डेव्हलप झाला असेल, ओके, त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे बघायला भेटू शकतो. प्लासेंटा प्रिव्हिया म्हणजे काय, जी प्लासेंटा तिची पोझिशनिंग कशी असणार, इनॲप्रोप्रिएट असणार. त्यानंतर हे प्रेझेंटेशन आपण आता बघणार आहेत. प्रेझेंटेशन फर्स्ट वन आहे ब्रिज प्रेझेंटेशन. 3 in 100 3% चान्सेस आहे ब्रिज प्रेझेंटेशन होण्याचे. फेस प्रेझेंटेशन 1 in 500 0.5% आहे ब्रिज प्रेझेंटेशन बघण्याची. ओके, ब्रोज प्रेझेंटेशन 1 in 1000. ओके, शोल्डर प्रेझेंटेशन 1 in 300. ओके, मीन्स 0.3%. कंपाऊंड प्रेझेंटेशन कसं असणार आहे, 1 in 1000 मध्ये. ओके, सो 1000 पैकी 1 हे ब्रिज कंपाऊंड प्रेझेंटेशन असणार आहे. फर्स्ट वन कोणताही ब्रिज, फेस, ब्रोज, शोल्डर आणि कंपाऊंड. आता या ठिकाणी आपण बघू शकतो, या ठिकाणी तुम्ही डायग्राम सुद्धा बघा. ओके, सो या ठिकाणी आपल्याला प्रेझेंटेशन दिसतं. ओके, लाय आपण त्याला असं बोलतो. ओके, सिफॅलिक प्रेझेंटेशन 90% प्रेझेंट असणार आहेत. ओके, ऑल प्रेग्नन्सीमध्ये, म्हणजे कसं की हेडचं व्हर्टेक्स आहे. ओके, व्हर्टेक्सचा जो पार्ट आहे, ओके, तो कुठे असणार आहेत, लोअर साईडला. ओके, ब्रिज प्रेझेंटेशन किती असणार आहेत, 4%. ओके, लाईक बटक्स जो
पार्ट आहे तो लोअर साईडने असणार. ओके, ऑब्लिक ट्रान्सवर्स म्हणजे कसं आहे, या ठिकाणी तुम्हाला बघू शकता ऑब्लिक मीन्स शोल्डर टाईपमध्ये त्यांना प्रेझेंटेशन असणार आहे. ट्रान्सफर प्रेझेंटेशन्स म्हणजे की डायरेक्टली ट्रान्सफर्स लाईन सारखा तो प्रेझेंटेशन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार. ओके, सो फर्स्ट वन आपण बघतोय सिम्पली ब्रिज, ऑब्लिक लाय आणि ट्रान्सवर्स लाय हे 1% चान्सेस असतात आणि लॉन्जिट्युडिनल लाय हे 99% चान्सेस असतात. ओके, फॉर प्रेग्नन्सीमध्ये हे प्रेझेंटेशन आपल्याला बघायला भेटतं. ओके, त्यानंतर व्हर्टेक्स 99% बघा या ठिकाणी तुम्हाला व्हर्टेक्स प्रेझेंटेशन दिसणार आहेत. ब्रोज प्रेझेंटेशन म्हणजे कोणता की जो तुमचा अप्पर पाय म्हणजे की कपाळाचा भाग आपण त्याला बोलतो तो पार्ट असेल. ओके, फेस प्रेझेंटेशन लाईक जसं की आपला पूर्ण फेस. ओके, पूर्ण फेस स्ट्रक्चर त्यामध्ये आपलं इन्व्हॉल्व्ह होणार आहे. ओके, सो व्हर्टेक्स हे 99% असणार आहेत. ब्रोज आणि फेस हे आपल्याला पॉईंटमध्ये किंवा 3 to 4% मध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे ॲबनॉर्मल. आता ऑसिपिटो पोस्टेरियर पोझिशनिंग आपण या ठिकाणी बघणार आहे. ऑसिपिटो पोस्टेरियर म्हणजे कसं, occiput is the posterior segment of pelvic or lining the sacroiliac joint, sacrum. Occipitoposteral position is responsible for most cases of prolonged labor and the second stage delay. It is the most common cause of mobile head at term. When the occiput is in the front of the sacrum, it is termed direct occipitoposterior. In the right occipitoposterior, the occiput overlies the right sacroiliac joint, and in the left occipitoposterior, it is overlies the left sacroiliac joint. Thus, three positions are described for right occipitoposterior or left occipitoposterior, direct occipitoposterior. ओके, occipitoposterior म्हणजे कसं की कोणत्या साईडला बेबीचं हेड असणार आहे. ओके, आता हेड तर आहे. ओके, व्हर्टेक्स पार्ट तर आहे, पण कोणत्या साईडला आहे, लेफ्ट साईडला आहे की राईट साईडला आहे. ओके, त्याला आपण काय बोलतो ऑसिपिटल पार्ट. ओके, ऑसिपिटल पार्ट म्हणजे कोणत्या सेगमेंटमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे पेल्विकच्या. ओके, लाईक राईट साईडला असेल तर राईट ऑसिपिटल पोस्टेरियर त्याला आपण बोलतो, किंवा लेफ्ट साईडला असेल किंवा त्याला आपण लेफ्ट ऑसिपिटल पोस्टेरियर बोलू शकतो. या ठिकाणी आपल्याला डायग्राम बघायला भेटते. ऑसिपिटो अँटेरियर म्हणजे ऑसिपिटो पोस्टेरियर म्हणजे कुठे. ओके, राईट ऑसिपिटो पोस्टेरियर हे 3% असतात, ऑसिपिटो पोस्टेरियर हे 2% असतात, लेफ्ट ऑसिपिटो पोस्टेरियर आपल्याला 3% मध्ये बघायला भेटतात, आणि द लेफ्ट ऑसिपिटो ट्रान्सफर्स आपल्याला 40% मध्ये बघायला भेटतात. लेफ्ट ऑसिपिटो अँटेरियर आपल्याला 7% मध्ये, ऑसिपिटो अँटेरियर आपल्याला 3% मध्ये, राईट ऑसिपिटो अँटेरियर आपल्याला 7% मध्ये, आणि राईट ऑसिपिटो ट्रान्सफर्स आपल्याला 35% मध्ये बघायला भेटतात प्रेझेंटेशन इन प्रेग्नन्सीमध्ये. ओके, आता ह्या ठिकाणी आपण बघतोय लेफ्ट ऑसिपिटो पोस्टेरियर, राईट ऑसिपिटो पोस्टेरियर. लेफ्ट म्हणजे कसं जो वरचा पार्ट आहे, लाईक अँटेरियल पार्ट असेल किंवा पोस्टेरियल पार्ट असेल. सो पोस्टेरियल पार्ट कुठे आहे, कोणत्या साईडला आहे, लेफ्ट साईडला. ओके, या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. जो पोस्टेरियर म्हणजे की बॅक साईडचा पार्ट. ओके, जो आपला हेडचा बॅक साईडचा पार्ट असेल त्या रिजनमध्ये आपण त्याला बोलतो पोस्टेरियर पार्ट, आणि अँटेरियर पार्ट म्हणजे की आपला हेडचा फर्स्ट फ्रंटवाला भाग. ओके, सो या ठिकाणी बघा आता तुम्ही लेफ्ट साईडला जो असेल ऑसिपिटो म्हणजे पोस्टेरियल साईड आहे, ऑसिपिटोची पोस्टेरियल साईड. सो आपण त्याला लेफ्ट साईड ऑसिपिटो पोस्टेरियल बोलतो, आणि राईट साईड असेल तर राईट ऑसिपिटो पोस्टेरियल म्हणजे की पोस्टेरियल साईड कुठे आहे, राईट साईडला आहे. ओके, त्याला आपण राईट ऑसिपिटो पोस्टेरियल असं बोलतो. त्यानंतर एटिओलॉजी, बॅक ऑन द राईट साईड. ओके, इन द back of left is a 70% of vertex presentation. The chances of postural position left occipitoposterior 70% most common position is remote. It is because of dextrose rotation of the uterus and the presence of sigmoid colon on the left. The fetal back is seen on the right side, 25 to 30% of vertex presentation, and this predisposes to occipitoposterior. Okay. सो यामध्ये 20 to 25 to 30% ऑफ व्हर्टेक्स प्रेझेंटेशन आपल्याला बघायला भेटणार ऑफ द फिटल बॅक साईडला. ओके, अँटेरियर इन्सर्शन्स ऑफ द प्लासेंटा. सो फेवरस ऑफ posterior positions by pushing the back of the head with the border of the biparietal diameter posteriorly. ओके, सो द पोस्टेरियल साईड जी आहे आपली, ओके, फ्रंट म्हणजे बॅक साईडची पोस्टेरियल साईड आपली हेडची, सो ती कुठे बघायला भेटणार आपल्याला बायपॅरेटल डायमीटर मध्ये. ओके, सो आपण त्याला काय बोलतो अँटेरियर इन्सर्शन्स ऑफ द प्लासेंटा मध्ये. ओके, शेप ऑफ द ब्रिम इन्फ्लुएन्सेस पोझिशन्स इन एरेथ्रोपॉइड्स पेल्विस. द anterior posterior diameter of the brim exceeds the transverse diameter. This pelvis is usually of high assimilations type with an extra vertebra in the sacrum.
So therefore the inclinations of the pelvic it increase and this the favors occipital posterior. In arachnoid pelvis the inlet is wedge shape and so it is a bulky occiput cannot be spaced the narrow for pelvic. This also predispose the occipital posterior. Okay, so in that the brim means the influences of the positions means appropriate of the position. So in brim, so pelvic will be anterior posterior diameter will be happen in brim मध्ये and the transfer diameter will be there in the brim मध्ये. Okay, so in pelvis, so type of the vertebra, extra vertebra will be present for the sacrum. Okay, so in that the increase in the pelvic favor of occipital posterior. Okay, in android pelvis the inlet wedge is shaped and so it is a bulky occiput cannot be find space in the narrow pelvis. Okay, so त्यामध्ये आपण जो अँड्रॉइड पेल्विस असतो तो बल्की शेपमध्ये असणार आपल्याला बघायला भेटणार. ऑक्सिपुट कॅनॉट बी आपल्याला फाइंड आउट बघायला भेटणार नाही त्या ठिकाणी नॅरो फॉर पेल्विस. ओके, सो दिस ऑल्सो प्रेडिस्पोज टू ऑक्सिपिटल पोस्टेरियर मध्ये. त्यानंतर डायग्नोसिस ऑफ द राईट ऑक्सिपिटल पोस्टेरियर फॉर ॲब्डॉमिनल एक्झामिनेशन्स आपण त्या ठिकाणी करणार आहेत. ओके, त्या ठिकाणी आपल्याला लिम्स बघायला भेटणार आहेत फॉर अँटेरियरली, शोल्डर आपल्याला बघायला भेटणार आहेत त्या ठिकाणी. ओके, ज्यावेळेला आपण एक्झामिनेशन करतो ना अँटेनेटल एक्झामिनेशन्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहे फॉर द फिटल हार्ट. ओके, मग आपण त्या ठिकाणी फिटल हार्ट सुद्धा साऊंड हिअर करू शकतो. ओके, त्यानंतर शोल्डर्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार, लिम्स ऑफ ओके बॅक ऑफ द चाइल्ड. ओके, त्यानंतर ज्यावेळेला आपण एक्झामिनेशन करतो फॉर द अँटेनेटल एक्झामिनेशन्स सुद्धा in that antenatal examinations, so that time you will be examinations on the all the positioning. Okay, so त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेला पोझिशनिंग करणार, ओके एक्झामिनेशन करणार त्या ठिकाणी तुम्हाला हार्डनेस दिसणार. ओके, त्यानंतर आहे आपलं लिम्फ आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे फॉर द एक्झामिनेशनच्या वेळेला. ओके, त्यानंतर आपल्याला फिटेड हार्ट सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार. व्हॅजिनल एक्झामिनेशन्स आपण त्या ठिकाणी करतो इन लेबर मध्ये. ओके, अर्ली रप्चर्स ऑफ द क्लिनिकल बॅग ऑफ द मेम्ब्रेन. ओके, का कारण की आपण व्हॅजिनल एक्झामिनेशन्स करतो त्याला आपण पीवी एक्झामिनेशन बोलतो. पर व्हॅजिनल एक्झामिनेशन्स आपण त्या ठिकाणी करणार फॉर द एक्झामिनेशन्स ऑफ विच प्रेझेंटिंग पार्ट आपल्याला त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. ज्यावेळेला एक्झामिनेशन्स आपण टो फिंगरने करणार, ओके इन्सर्ट करणार इन व्हॅजिनामध्ये. ओके, सो दॅट टाइम आपल्याला एक्झामिनेशन आपल्याला फील होणार की हार्डनेस आहे की सॉफ्टनेस आहे. ओके, हार्डनेस जर का असेल सो आपण त्या ठिकाणी एक्झामिनेशन करतो की बेबी हा ऑसिपिटल प्रेझेंटेशन पार्ट आहे, लाईक वर्टेक्स प्रेझेंटेशन पार्ट त्या ठिकाणी प्रेझेंट आहे, सो आपण काय बोलतो वर्टेक्स प्रेझेंटेशन. जर का आपल्याला सॉफ्टनेस असेल, ओके बटक्स लाईक फील झाला असेल सो आपण त्याला ब्रिज प्रेझेंटेशन असं त्या ठिकाणी बोलतो. ओके, या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यानंतर लेट इन लेबर, सो अ लार्ज कॅपूट मे बी प्रेझेंट इन obscuring the sutures. The pinna is always point of the occiput. Okay, the perineum gaps must be before the head. Restraint is a premature staining can be occurs. Difficulty in applying forces in unrecognized posterior occipital posterior. Okay, late in pregnancy लेबर मध्ये काय होणार आहे की ज्यावेळेला आपण गॅप्स बघणार आहेत हेड्स मध्ये. ओके, सो त्यामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे की फोर्सेप ज्यावेळेला आपण अप्लाय करतो डिफिकल्टी ऑफ फोर्सेप असेल आपल्याला त्यावेळेला अप्लाय करायला डिफिकल्टी होऊ शकते फॉर द फिटस मध्ये. ओके, का कारण की त्या ठिकाणी हेड मध्ये कधी कधी आपल्याला ॲबनॉर्मल सुचरिंग त्या ठिकाणी फील म्हणजे की डेव्हलप झालेले नसतात सुचर्स, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला डिफिकल्टी होणार फॉर द अप्लाइंग ऑफ द फोर्सेप्स. मेकॅनिझम ऑफ लेबर like occipital posterior position mean the cause of prolonged labor in vertex presentation. The mechanism labor of the present on the vertex is always the fixed. Okay, त्यानंतर head of positioning of the baby. Okay, so you will be lower will be touch the pelvic floor. So first one to rotate the anteriorly and the labor will be proceed normally. Okay, so हे mechanism of labor आहे. तुम्ही लेबर मध्ये शिकणार आहेत की आपण मेकॅनिझम ऑफ लेबर कसं करणार. ओके, सो यामध्ये आपण काय करणार आहेत की इट इज अ 3/8 सर्कल ऑफ रोटेट करणार आपण ऑसिपिटल पोस्टेरियरला. ओके, फॉर द नॅचरली बी प्रोलॉंग साठी. ओके, इन सम कंडिशन आपलं जर हेड विल बी डिफ्लेक्स असेल और इट मे बी रिझल्ट फॉर द रोटेशन और त्याला आपण माल प्रेझेंटेशन असं बोलतो. डिफ्लेक्शन मे बी ड्यू टू व्हेन द बॅक इज पोस्टेरियल अँड द कन्वेक्सिटी ऑफ द फिटल स्पाइन.
so causing the extension of the head. So hence the large diameter present in the pelvic inlet and the occiput is no longer the leading part. This is also known as relative disproportions. Another problem will be occipitopostural. Okay, so bilateral diameter occiput for the small sacroiliac diameter will be which in the end corrected, okay, upon by the sacral promontory, okay, and hence the labor is further arrested. Okay, so त्या ठिकाणी काय होणार की ज्यावेळेला मॅटर्नलचं स्पाइन आहे, ओके, सो ज्यावेळेला एक्सटर्नल रोटेशन्स ऑफ द हेड करणार आपण, सो स्पाइन मध्ये सुद्धा इंजरी होण्याचे चान्सेस असतात फॉर द पेल्विक. ओके, का कारण की पेल्विक इनलेट जो असतो तो नो लॉंगर असणारे लिडिंग पार्ट मध्ये त्या. ओके, सो त्यामुळे काय होणार की डिस्प्रपोर्शन त्या ठिकाणी होऊ शकते इन मदर्समध्ये. ओके, त्यानंतर एंगेजिंग डायमीटर कोणते कोणते आहेत? सब ऑसिपिटो फ्लेगमॅटिक, ओके, व्हर्टेक्स प्रेझेंटेशन, सिनपुट. ओके, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की सब अरेक्नॉइड्स, सब ऑसिपिटो फ्रंटल डायमीटर विल बी डिफ्लेक्स हेड इज 10 to 5 centimeter. Occipito frontal diameter is head is which is further deflected is 11.5 centimeter. So या ठिकाणी तुम्ही व्हर्टेक्स प्रेझेंटेशन असेल, सो त्या ठिकाणी आपल्याला एंगेजमेंट डायमीटर आपण त्याला असं बोलतो. त्यानंतर कोर्स ऑफ लेबर, ओके, अँट्रल रोटेशन असेल. इन अँट्रल रोटेशन म्हणजे काय, 90% ऑफ केसेस इन ऑसिपिट रोटेट अँट्रली थ्रू द थ्री ऑफ इट सर्कल अँड द बेबी इज बॉर्न. द ऑसिपिट अँट्रल एंगेजमेंट मे बी डिले इन लेबर मे बी longer because the डिस्प्लेक्शन, ओके, डॉर्सिफ्लेक्शन आपण त्याला असं बोलतो. सो यामध्ये काय होणार की 90% ऑफ केसेसमध्ये आपल्याला अँट्रल रोटेशन करावं लागतं फॉर 3/8 ऑफ सर्कलमध्ये. पोस्टल रोटेशन्स अँड द फेस टू प्युबिस डिलिव्हरी. सो पोस्टल याच्यामध्ये काय करणार आपण, एंगेजमेंट डायमीटर ऑफ ऑसिपिटो फ्रंटल अँड द सिनपुट. ओके, लिडिंग पार्ट ऑफ द सिनपुट विल बी टच फॉर द पेल्विक फ्लोरला. ओके, फर्स्ट वन, अँड रोटेट करणार आपण त्याला अँट्रली. The occiput does the rotate posteriorly in the hollow sacrum. The delivery will be occurs to the face पासून ते pubis पर्यंत. ओके, birth is by extreme flexion followed by the extreme extension आपण त्याला असं बोलतो. आपण posterior rotation करणार for the face to pubis delivery पर्यंत. ओके, त्यानंतर आहे failure of rotate. समटाइम जर का राईट ऑसिपिटो पोस्टिरियल असेल किंवा लेफ्ट ऑसिपिटो पोस्टिरियल असेल, सो यांच्यामध्ये अब्सेन्स ऑफ रोटेशन असणार आहे, सो त्यामुळे काय होणार, फेल्युअर टू रोटेशन. ओके, डिफ ट्रान्सफर्स अरेस्ट असेल, सो डिफाईन फॉर द हेड अरेस्टेड असणार त्या ठिकाणी. विच इज अ सजेटल सुचर्स विल बी ट्रान्सफर डायमीटर अँड द लेवल ऑफ इच्युअल स्पाइन आफ्टर दॅट फुल डायलेटेशन्स ऑफ द सर्विक्स अँड द स्पाइट ऑफ गुड युट्राइन कॉन्ट्रॅक्शन्स. त्यानंतर रिझन फॉर फेल्युअर रोटेशन्स लाईक डिफ्लेक्शन्स ऑफ हेड असेल, insufficient uterine contraction असेल, weak pelvic floor preventing antral rotations असेल, cephalopelvic disproportion and the android pelvic असेल. मॅनेजमेंट आपण काय करणार, मोस्ट ऑफ द माल पोझिशन्स विल बी रोटेट antrally and the baby will be born spontaneously as occiput anterior. Alternatively, the may rotate posteriorly and the deliver as face to pubis, which need to लायब्रल इपिझोटॉमी आपण त्या ठिकाणी करतो. इपिझोटॉमी म्हणजे काय, थोडासा पार्ट ऑफ द वजनाचा आपण थोडासा कट करणार, सिजर करणार, कारण की इन्सिजन त्या ठिकाणी आपण करणार, कारण की हेड ऑफ समटाइम बेबीचा लार्ज असेल, सो त्यामुळे काय होऊ शकतं, इंजुरी होऊ शकते मदरला सुद्धा आणि बेबीला सुद्धा. सो ॲज पर द लेबर इज लॉंगर, युडिसियस यूज ऑफ फ्लुइड्स अँड द एनालिसिस इफ नीडेड. ओके, एपिड्युरल एनालिसिस इज आयडियल. त्यानंतर द मदर अँड द बेबी आर गुड इन कंडिशन, सो लेबर इज प्रोग्रेसिंग वेल, देर इज नो नीड फॉर द इंटरफरन्सेस. ओके, a partograph assessment is essential and the progress is not satisfactory. The most common cause of the inadequate uterine actions after the excluding cephalopelvic disproportion, oxytocin and the augmentation is very useful for the achieving rotation and the delivery setting. Cesarean section should be done in case of cephalopelvic disproportion or this no progress for the even after oxytocin. Okay, आपण cesarean section सुद्धा त्या ठिकाणी करणार for the prolonged labor असेल, for the disproportion किंवा माल प्रेझेंटेशन असेल त्यावेळेला. सो मॅनेजमेंट ऑफ डीप ट्रान्सफर्स अरेस्ट फॉर सिझेरियन सेक्शन आपण त्या ठिकाणी करतो. सिझेरियन सेक्शन आपण कोणत्या साईडला करून या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करणार. ओके, इट इज अ सिझेरियन सेक्शन शुड बी डन फॉर द एव्हिडन्स ऑफ द डिस्प्रपोर्शन असेल बेबीमध्ये. ओके,
त्यावेळेला increase in the cesareans for the deep transverse arrest to avoid the intracranial hemorrhage due to traumatic vaginal delivery. ओके, सो आपण increasing use of cesarean का करणार फॉर द, कारण की समटाइम्स बेबी हे प्रेझेंटेशन नंतर डीप किंवा डीप ट्रान्सवर्स असणार आहे. सो ट्रान्सवर्स असल्यामुळे काय होणार, त्यांच्या हेड ऑफ इंजुरी होणार किंवा वजनला ट्रॉमॅटिक इंजुरी सुद्धा होऊ शकते. सो व्हॅक्यूम एक्स्ट्रॅक्शन म्हणजे की इट अल्टरनेटिव्हली अब्सेन्स ऑफ द सिफॅलोपेल्विक डिस्प्रपोर्शन. It is promote to flexions of, thereby reducing the diameter presenting of outlet and the occipitofrontal to smaller occipitobregmatic. It is less traumatic and does not need for general anesthesia. The cup should be applied near the posterior frontal as possible as order in the promote flexions and smooth descent. Okay, व्हॅक्यूम एक्स्ट्रॅक्शन म्हणजे आपण त्याला व्हॅक्यूम डिलिव्हरी सुद्धा बोलू शकतो. सो व्हॅक्यूम डिलिव्हरी आपण कशी करणार की ज्या वेळेला बेबीचं हेड जर का इंगेज झालेलं आहे, ओके, आणि त्यानंतर जर का बेबीचं हेड एक्सटर्नल रोटेशन होत नसेल, सो त्यावेळेला आपण काय करणार, व्हॅक्यूमचा जो कप आहे तो आपण अप्लाय करणार पोस्टेरियर पार्ट ऑफ द व्हर्टेक्समध्ये आणि त्या ठिकाणी आपण त्यांची डिलिव्हरी करणार. मॅन्युअल रोटेशन्स म्हणजे की इट इज अ ऑब्स्टेट्रिशियन विल बी वेअर इन द टेक्निक. ओके, सो इन दॅट द जनरल अनेस्थेसिया द राईट हँड विल बी ग्रॅब्स इन इनपुट अँड द डिस्प्ले देअर बाय द इन्क्रीजिंग फ्लेक्शन्स. Smaller bitemporal diameter allow for more space for the thumb and the finger to have firm grasp across the temple with the middle finger on the frontal sutures. In the left occipital posture, the left hand is used. Then the sinciput is rotated and the forceps or vacuum is applied. Okay, या ठिकाणी काय होणार आहे की ज्या वेळेला ऑब्स्टेट्रिशियन विथ अनेस्थेशिया डिलिव्हरी करणार आहे, ओके, सो त्या टाइममध्ये सो वन फिंगर कुठं असणार त्याचं सिनफूट मध्ये, ओके, आणि वन हँडने काय करणार, तो ग्रॅप्सिंग करणार आहे, रोटेट करणार ऑफ द हेड. ओके, फोर्सेप रोटेशन्स म्हणजे की ज्यावेळेला आपण फोर्सेप अप्लाय करणार फॉर द सम बेबी विल बी, ज्यावेळेला कॉन्ट्रॅक्टेड झालं असेल पेल्विकमध्ये, ओके, किंवा बेबी विल बी हेड जर काही एंगेज झालं आहे, ओके, पुश होत नसेल, सो त्यावेळेला आपण फोर्सेप हे अटॅच करणार आणि देन रोटेट करणार इंटरनली आणि द एक्सेल आउट करणार. फेस प्रेझेंटेशन्स, फेस प्रेझेंटेशन आपण या ठिकाणी बघू. सो फेस प्रेझेंटेशन मध्ये दोन असतात, प्रायमरी फेस प्रेझेंटेशन प्रेझेंट फॉर द लेबर अँड आर द रेअरली. सेकंडरी प्रेझेंटेशन कुठे असणार, लेफ्ट मेंटो अँटेरियर असेल फॉर द एक्सटेन्शन ऑफ द राईट ऑसिपिटल पोस्टीरियर. ओके, या ठिकाणी एंगेजिंग द डायमीटर ऑफ सबमेंटोब्रॅग्मॅटिक 9.4 सेंटीमीटर. ओके, ही एंगेजमेंट असताना त्या ठिकाणी सबमेंटोब्रॅग्मॅटिक 9.4 सेंटीमीटर त्या ठिकाणी एंगेजमेंट असणार त्याची. त्यानंतर पोझिशन बघा फेस प्रेझेंटेशन, या ठिकाणी तुम्हाला 6 टाइप दिलेले आहेत. राईट मेंटो पोस्टीरियर, राईट मेंटो अँटेरियर, लेफ्ट मेंटो अँटेरियर. इथला जे काय जी मॅटर्नल कॉन्ट्रॅक्टेड पेल्विक असेल, meteorological factors will be affect like contracted pelvic, oblique of uterus, multiparity and the pendulous abdomen. In fetals, encephaly and the encephaly, cord round neck असेल, ओके, cord round म्हणजे की cord around the neck असेल. त्यानंतर ट्यूमर ऑफ नेक लाईक कंजायनल गोइटर असेल, स्पॅझम असेल. त्यानंतर डायक्लोरोफेलिक हेड असेल. त्यानंतर आहे ब्रोज प्रेझेंटेशन. ब्रोज प्रेझेंटेशन आपण या ठिकाणी बघणार आहे. ब्रोज प्रेझेंटेशन ॲटलिस्ट इट इज अ कॉमन अँड सिफलिक प्रेझेंटेशन फॉर द मोर अनफेवरेबल. द ॲटिट्यूड ऑफ वन पार्शियल एक्सटेन्शन, द प्रेझेंटिंग पार्ट being the area of between the anterior fontanelle bregma above the glabella and the orbital radius of the below denominator of the forehead or frontal. या ठिकाणी बघा ब्रो प्रेझेंटेशन आपल्याला या ठिकाणी दिसते इमेजमध्ये, त्याला आपण काय बोलतोय, ब्रो प्रेझेंटेशन. ब्रो प्रेझेंटेशनची डायमीटर किती असते, 13.5 सेंटीमीटर. फॉर या ठिकाणी तुम्हाला बघू शकतो तुम्ही 13.5 सेंटीमीटर डायमीटर. इन्सिडेंट रेट 1 in 100 बर्थ बेबी मध्ये, ओके, त्याला आपण ब्रोज प्रेझेंटेशन असं म्हणतो. त्यानंतर आर मेन 4 पोझिशन, लेफ्ट फ्रंटो अँटेरियर असेल, राईट फ्रंटो अँटेरियर असेल, राईट फ्रंटो पोस्टीरियर असेल, लेफ्ट फ्रंटो पोस्टीरियर असेल.
डायग्नोसिस कसं करतो आपण ॲब्डोमिनल एक्झामिनेशनमध्ये करणार. ओके, पाल्पेशन त्या ठिकाणी आपण करणार आणि आपल्याला त्या ठिकाणी फील होणार की बेबीचं हेड प्रेझेंटेशन कुठे आहे, बटक प्रेझेंटेशन कुठे आहे, ओके, ट्रान्सफर्स आहे का, लिम्स कसे, ओके, ते ऑल. ओरिजिनल एक्झामिनेशन तुम्हाला माहिती आहे पीबी एक्झामिनेशन करणं. ओके, ज्यावेळेला फील झाला हार्डनेस, सो आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणार की व्हर्टेक्स प्रेझेंटेशन आहे. मेकॅनिझम ऑफ लेबर आहे या ठिकाणी आपण बघा, या ठिकाणी ब्रोस प्रेझेंटेशन असं या ठिकाणी मेकॅनिझम ऑफ लेबर म्हणजे आपल्याला बघायला भेटतं. ओके, कॉम्प्लिकेशन्स कोणते कोणते असतात या ठिकाणी, मॅटर्नल कॉम्प्लिकेशन्स, फिटल कॉम्प्लिकेशन. मॅटर्नल कोणते, मॅटर्नल डिस्ट्रेस सिंड्रोम असेल, डिहायड्रेशन असेल, किटोहायड्रेसिस इन्फेक्शन असेल, ओके, नो एंगेजमेंट ऑफ प्रेझेंटिंग पार्ट असेल, ओके, ऑल. फिटल कॉम्प्लिकेशन कोणते, रप्चर ऑफ फिटल मेम्ब्रेन, कॉर्ड प्रोलॅप्स, फिटल डिस्ट्रेस, ओके. त्यानंतर मॅनेजमेंट आहे अँटीपार्टम आणि इट इज अ व्हर्टेक्स प्रेझेंटेशन असेल किंवा फेस प्रेझेंटेशन असेल लेबरमध्ये, सो आपण ते करेक्ट करणार. ओके, या ठिकाणी आपलं टॉपिक संपलेला आहे. माल प्रेझेंटेशन आणि माल पोझिशन आपण या ठिकाणी बघितलं. व्हर्टेक्स असेल, ब्रिच असेल, ओके, ट्रान्सवर्स असेल आणि फेस प्रेझेंटेशन असेल, ब्रोस प्रेझेंटेशन असेल. जेव्हा आपण प्रेझेंटेशन या ठिकाणी बघितलेले, आपला टॉपिक आजचा संपलेला आहे. थँक्यू सो मच फॉर युअर.